हॅलो एव्हरीवन, वेलकम टू चारूज फूड कॉर्नर. सो आज मला तुमच्याबरोबर एक छोटासा किस्सा शेअर करायचा आहे. एखादं काम खूप ऑनेस्टली, तन्मयतेनं आणि अकाउंटेबल राहून करण्याचा हा किस्सा आहे. सो हे आमचं फ्रंट यार्ड आहे आणि हे कम्युनिटीचे लोक मॅनेज करतात. आमची कम्युनिटी जवळपास 500 ते 600 घरांची आहे आणि आता स्प्रिंग सुरू आहे, तर झाडं यायला हळूहळू सुरुवात झाली आहे आणि जी झाडं वाळली होती तीही आता थोडी थोडी हिरवी व्हायला सुरुवात झाली आहे. तर आज सकाळ सकाळी इकडे कम्युनिटीचे कॉन्ट्रॅक्टर्स असतात, ते हे मल्च आणि माती घालण्यासाठी आले होते. ह्याला मल्च म्हणतात, म्हणजे मातीच्या वरती हा एक लेअर घालतात, जेणेकरून टेम्परेचर कंट्रोल राहतं आणि तण किंवा वीड्स उगत नाहीत आणि दिसायलाही चांगलं दिसतं आणि धूळही होत नाही. तर तुम्ही इकडे बघितलं तर मी इकडे शंख शिंपले आणले होते बीचवरून, ते इकडे घातले होते. आणि सकाळ सकाळी मी बघितलं की त्यांनी ह्या सगळ्यांवरती मल्च आणून घातलं होतं. मग मी विचार केला की संध्याकाळी आपण ते परत, म्हणजे मल्चच्या खाली जे गेलेले आहेत ते परत उचलून ठेवूया. सकाळी एक उचलून बघितलं तर त्या मल्चची सगळी याच्यावर घाण लागली होती. म्हटलं संध्याकाळी आता हे धुवून ठेवायला पाहिजेत. मग मी विचार केला होता की संध्याकाळी करू, पण मी आत्ता जेव्हा येऊन बघते आहे तर सकाळी हे सगळे शिंपले पूर्ण त्या मल्चच्या आत होते आणि मी संध्याकाळी येईपर्यंत मी बघितलं तर ते पूर्ण जसे होते तसे, जितके होते तसे, अगदी हा तुटका होता तर तो तुटकासुद्धा त्यांनी एका बाजूला व्यवस्थित लावून गेलेले आहेत. कोणीही त्यांना विचारणार नाही आहे, कोणी बोलणार नाही आहे की तुम्ही हे असं का केलं. 500 घरं आहेत, 500 लोकांचं हे इतकं बारीकपणे लक्षात ठेवून काम करणं, हॅट्स ऑफ टू दॅम.